राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं मंडळी. आपल्याकडे एक खूप प्रसिद्ध म्हण आहे, वाचाल तर वाचाल. आणि आता खरं तर वेळ सुद्धा तीच आली आहे वाचण्याची आणि वाचण्याची. माझं म्हणणं असं आहे की खोट्या बातम्यांपासून वाचण्याची आणि खरं ज्ञान वाचण्याची गरज आलेली आहे. मंडळी, डिजिटल जमाना असला तरी खरं ज्ञान हे फक्त पुस्तकातूनच मिळतं आणि तेच अंतिम सत्य आहे. त्यामुळे डिजिटल आणि डिजिटलायझेशन पासून दूर राहा आणि सोशल मीडिया पासून तर बिलकुल दूर राहा. सगळीकडे खोट्याचा पसारा केलेला आहे आणि खरं ज्ञान फक्त पुस्तकातच राहिलं आहे. बात तो सही है. पण म्हणजे सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे की चप्पल बूट हे काचेच्या मागे विकले जात आहेत आणि पुस्तकं ही रस्त्यावर विकली जात आहेत. खरं तर खरं ज्ञान हे त्या पुस्तकांमध्येच आहे, ते लिहिले गेले, ते अंतिम सत्य सुद्धा आहे. पण आपण त्यापासून दूर चाललेलो आहे, याची आपल्याला लाज वाटायला हवी. बात तो सही है. आणि शेवटलं म्हणजे एवढंच सांगेल, पुस्तकांपेक्षा चांगला मित्र कोणीही नाही. त्यामुळे सोशल मीडिया पासून जरा दूर रहा आणि पुस्तकं वाचायला लागा. खरं ज्ञान प्राप्त करा मेरे दोस्तों. पुस्तकों में सब कुछ है यार. ये इधर सोशल मीडिया पे तुमको झूठ, फरेब, नफरत का सब कुछ दिखाया जा रहा है. तुम ऐसा करो, तुम 4 बुक्स लेके आओ, उसको पढ़ो और फिर जो तुम्हारे अंदर वो जो असली ज्ञान आएगा ना, उससे तुम नींव हिला दोगे. नींव मतलब वो करो, पुस्तक पढ़ो. पुस्तक पढ़ के वो जो ज्ञान आएगा ना, वो सबसे अच्छा होता है. तो उससे क्या होता है कि सच सच होता है. मतलब दूध का दूध और पाणी का पाणी. तो म्हणजे पुस्तकांपेक्षा दुसरा चांगला कोणीही मित्र नाहीये. त्यामुळे आणि तुम्ही जर म्हणाल की गुगल बाबा आहेत ना, तर तुम्हाला सांगतो सध्या सगळं काही सेट आहे, सगळं काही कंट्रोल मध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला खोटं गुगल दाखवून तुमची पुंगी वाजवण्याची पुरी सोय झालेली आहे. नकली गूगल दिखाकर मेरा ब्यूगल बजा रहे हो. म्हणजे जमाना डिजिटलायझेशनचा जरी असला तरी तुमच्या पुढे सोशल मीडियाच्या आधारे खोटेपणा हा पसरवला जातोय आणि त्यापासून सावध राहा. काय खरं आणि काय खोटं हे अगोदर जाणून घ्या, त्यानंतर कमेंट सेक्शन मध्ये येऊन कमेंट करा. रोज रील बघताय, त्या व्हिडिओजला जेव्हा तुम्ही कमेंट करता ते बघा अगोदर खरं आहे की नाही आहे. फक्त तुमची भडास काढायची आहे म्हणून कमेंट नका करू. आणि एक गोष्ट अजून सांगतोय की आपल्याला तोंड जे दिलंय ना, ते देवाने खूप सुंदर दिलंय. हे जग सुंदर केलंय. जग खूप सुंदर आहे, त्यानंतर आपण खूप सुंदर आहोत. आपली जी जीभ दिली ना, ते व्यवस्थित वापरा. मी तर सोशल मीडियावर तुम्हाला चांगले 4-5 किती बटणे दिले, 1 2 3 4. मी तर सोशल मीडियावर तुम्हाला 4 बटणे दिलेले. त्या बटनांचा योग्य पुरेपूर वापर करा. कमेंट सेक्शन मध्ये आपल्या जिभेचा चांगला वापर करा, आपल्या ज्ञानाचा वापर करा आणि योग्य ती कमेंट करा, चांगली कमेंट करा. चांगल्या कंटेंटला लाईक करा, चांगल्या गोष्टींना लाईक करा. मी तर म्हणतो झुकरबर्ग साहेब, प्लीज इंस्टाग्रामवर डिसलाईक बटन आणा. अरे भाई, आम्हाला पण राईट आहे ना भाई. आम्हाला राईट आहे कि भाई मेरे को ये वीडियो नहीं पचा, अपन को डिसलाइक करना है, तो बंदा जाके कहाँ डिसलाइक करेगा यार. हा, कमून यार झुकरबर्ग साहेब. बघा एवढं बघा. हा, आणि तुम्ही हे बघा, सोशल मीडिया सगळ्यात चांगलं प्लॅटफॉर्म आहे समाजाला बदलण्यासाठी. नहीं सर, वो आपका काम है. पण आपल्याला त्याच्यात दिलेल्या 4 बटनांचा योग्य वापर करायचा आहे. चुकीचे याला फॉलो पण नका करू आणि लाईक पण नका करू. आणि आडझोड लाईक करा चांगल्या व्हिडिओजना, चांगल्या मोटिवेटेड व्हिडिओजना. आणि कमेंट मध्ये ना जरा तुमची वाचा जीभ आहे ना, ते जरा कंट्रोल मध्ये ठेवा. कारण देवाने जे आपल्याला तोंड दिले ते चांगलं बोलण्यासाठी दिले. जास्तीत चांगलं कंटेंट जास्तीत जास्त शेअर करा, जे समाजासाठी चांगले असेल, आपल्या देशासाठी चांगले असेल. आणि खुश रहा मेरे दोस्तों, जियो दिल से, रहो प्यार से. यार जिंदगी बहुत खूबसूरत है, बस इस खूबसूरती को तुम जान लो. A few moments later. मेरे दोस्तों, आज के लिए इतना ही. जियो दिल से, रहो प्यार से.